श्रोते हो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, जीवनाचा प्रवास करत असताना आपण आदर्श जगणं किंवा आपलं व्यक्तिमत्व हे आदर्श असणं हे निश्चित फायद्याचं असतंय. श्रोते हो, जर आपलं व्यक्तिमत्व सुंदर असेल, चांगलं असेल, तर आपल्या जीवनाचा प्रवास हा आनंदाचा होत असतोय. पण त्यासाठी काही गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, आणि त्यामधल्या या काही गोष्टी आहेत. श्रोते हो, जीवनाचा प्रवास करत असताना जीवनात नेहमी कमी बोलायचं, शब्द कमी आणि कृती मात्र ही जास्त असू द्यायची. कधी कधी नाही म्हणायला शिकायचं असतं, कारण सगळ्यांनाच आपल्याला खुश ठेवता येत नसतंय. एखाद्या गोष्टीसाठी लगेच रिस्पॉन्स देऊ नका. थोडं शांत राहा, थोडा विचार करा आणि मग रिस्पॉन्स द्या. श्रोते हो, विचारपूर्वक निर्णय घ्यायचा असतो, कारण प्रत्येक निर्णय तुमचं भविष्य ठरवत असतोय. या जीवनाच्या प्रवासात कामावर नेहमी फोकस करा. लक्ष विचलित कधीच होऊ देऊ नका. शक्यतो वाद टाळा, कारण शांत राहणं म्हणजे कमकुवतपणा नसतोय. कधी कधी जास्त ज्ञान देत बसू नका, कारण प्रत्येकाला तुमचं सगळं माहीत असण्याची गरज नसते. श्रोते हो, सगळ्यात महत्वाचं श्रीमंत बना, कारण केवळ पैशातच नाही तर मानानं सुद्धा श्रीमंत व्हा. पुस्तकांमधून शिकत राहा, कारण वाचन म्हणजे आत्मविश्वास असतो. कधी कधी ऐकत सुद्धा राहा. स्वच्छ आणि नीटनेटके कपडे घाला, कारण तुमचा पेहराव तुमचं व्यक्तिमत्व बोलकं करतो. श्रोते हो, कधी कधी कमी रिॲक्ट करा. भावनांवर नियंत्रण ठेवा. ऐकायला शिका, कारण सगळं काही बोलण्यात नाही तर ऐकण्यात सुद्धा असतं. श्रोते हो, कोणाची कधीही बदनामी करू नका, कारण दुसऱ्यांना खाली खेचून स्वतःवर जाता येत नसते. आणि सगळ्यात महत्वाचं, जास्त विचार करू नका, कारण अतिविचार हा त्रास देत असतो आणि कृती मार्ग दाखवतो. बघा, पडतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. स्वतःच्या जखमा भरून काढणारी लोक संघर्ष करण्यास मागं पुढं पाहत नाहीत, कारण भावनिक हृदय जितक्या वेळा विश्वासघात करतं तितकं ते अधिक कठोर होतं. शिकलेला प्रत्येक जण ज्ञानी नसतो, पण जिथं विचारांमध्ये प्रेम आणि दया असते तिथंच खऱ्या अर्थानं ज्ञान असतं. जीवन आहे तर आठवण आहेत, आठवण आहे तर भावना आहेत, भावना तिथंच आहे जिथं मैत्री. दुधाचा टँकर गळखाण असतो, पेट्रोल डिझेल तेलाचा टँकर गळखाण असतो. फक्त पाण्याचे टँकरच गळके असतात, कारण पाणी जरी जीवन असलं तरी ते निसर्गातून फुकट मिळतं, आणि फुकट मिळणाऱ्या गोष्टीची माणसाला किंमत नसते. आपल्याजवळ जे नसतंय ते सगळ्यात भारी असतंय. कोणाकडं काय आहे आणि माझ्याकडं काय नाही याचा विचार आपण कधीच करायचा नाही, कारण देवानं जे दिलंय ते पण कोणापेक्षा कमी नाही. स्त्रियांची जात आणि दिव्यातले वाद हे सारखेच असते. स्वतःचा विचार न करता आयुष्यभर परिवारासाठी जळत असते. संपल्यानंतर जपण्याची जाणीव होऊन उपयोग नसतो. वेळ असतो तोवर जपायचे असतात आयुष्यात हवी असणारी माणसं. जेव्हा आपल्याला आपल्या कुटुंबाबद्दल निर्णय घेण्यासाठी बाहेरील लोकांची आवश्यकता पडते, तेव्हा समजून जायचं की आपलं कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त आणि विखुरलेलं आहे. एका जागी लक्ष केंद्रित करून काम करणं ही सध्याच्या काळात सर्वात मोठी क्षमता आहे. ही क्षमता असेल तर प्रत्येक क्षेत्रात बदलणाऱ्या कामाच्या स्वरूपाशी
तुम्ही जुळवून घेऊ शकाल. कार चालवताना सीट बेल्ट आणि बाईक चालवताना हेल्मेट नेहमी वापरा. वटपौर्णिमेच्या भरवशावर कधीच राहू नका. तुमचा वाद नालायक माणसासोबत होत असेल तर हार मानायला शिका. कारण तुमचा आवाज किती पण मोठा असू द्या, पण एका कुत्र्यापेक्षा भारी तुम्ही भुंकू शकत नसता. कोणी निघून जा म्हणायची वाट बघायची नसते, ते आपणच ओळखायचं असतं. मग ते कुणाचं घर असो किंवा हृदय असो. इतिहास साक्ष आहे, घरातला मोठा मुलगा हा साधा असला तर छोटा मुलगा सगळ्या भावकीला लायकीत ठेवतो. काही लोकांना तुम्ही कितीही आपलं बनवण्याचा प्रयत्न करा, ते सिद्ध करून दाखवतात की आपण त्यांच्यासाठी परके आहोत. मग ते नातं मैत्रीचं असो, प्रेमाचं असो किंवा रक्ताचं. आपण स्वतः काय आहोत हे फक्त आपल्याला ठाऊक असतं. आयुष्यात आपण कोणकोणत्या गोष्टीचा सामना केलाय हे दुसऱ्यांना ठाऊक नसतं. म्हणून आपल्याला कोण काय म्हणतं, काय समजतं, अशा गोष्टींचा आपल्यावर थोडा पण परिणाम होऊ द्यायचा नसतो. आपल्या नशिबानं जेवढं आपल्याला मिळतंय ते आनंदानं स्वीकारावं आणि रुबाबात जगावं. पण कुणाच्या नशिबातलं हिसकावून घेऊन कट कारस्थान करून ते बळकावू नये. नात्यांच्या दुनियादारीत आपण नेहमी कमीच पडतो, कारण लोक आपल्या भावनांशी खेळून जातात आणि आपण मात्र जवळच्या हक्काचे आहेत म्हणून नाती जपत बसतो. आपल्याला नाती सांभाळता नाही आली तरी चालतील, पण निदान तोंड तरी सांभाळता आलं पाहिजे. प्रत्येक मुलगी ही वाईट नसते. काही मुली अशाही वाटेवर आहेत, तिथून त्यांना बाहेर पडणं खूप कठीण आहे. आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती काही ना काही देऊन जाते. साथ, प्रेम, धोका, दुःख, तर कधी आठवणी. जी व्यक्ती खूप आवडते, ज्या व्यक्तीबरोबर खूप वेळ घालवावा असं वाटतं, नेमकं त्याच व्यक्तीसोबत वेळ कमी भेटतो.